पेट्रोल, डिझेल, गॅस आणि स्मार्ट मीटरच्या वाढत्या समस्यांविरोधात आज आमच्याकडून धक्का आंदोलन करण्यात येत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी आणि कामगार वर्ग मोठ्या अडचणीत सापडलाय. इंधनाचे दर इतके वाढले आहेत की अनेकांना आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल भरवणेही परवडत नाही. त्यामुळे आज आम्ही प्रतिकात्मक स्वरूपात वाहनांना धक्का मारत आंदोलन करत आहोत. आमची सरकारकडे स्पष्ट मागणी आहे की पेट्रोल आणि डिझेलचे दर तात्काळ कमी करण्यात यावे. इंधन दरवाढीचा परिणाम केवळ वाहनधारकांनाच नव्हे तर महागाईच्या रूपाने प्रत्येक नागरिकांवर होत आहे. यासोबतच घरगुती गॅस सिलेंडरचे दरही प्रचंड वाढलेत. सामान्य कुटुंबाचे मासिक बजेट कोलमडून गेले आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडर 400 रुपयात आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर 600 रुपयात उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आहे. राज्यात बसवण्यात येणारे स्मार्ट मीटर पूर्णपणे पारदर्शक असले पाहिजेत. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण झाले पाहिजे आणि कोणत्याही खाजगी कंपनीचे नियंत्रण त्यावर नसले पाहिजे. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून नागरिकांकडून आकारण्यात आलेल्या अतिरिक्त रकमेची परतफेड करण्यात यावी. तसेच या योजनेला मंजुरी देणाऱ्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी. पेट्रोल, डिझेल दरवाढ, गॅस सिलेंडरचे वाढते भाव आणि स्मार्ट मीटर या 3 प्रमुख मुद्द्यांवर आजचे हे आंदोलन होत असून सरकारने तातडीने निर्णय घेऊन जनतेला दिलासा द्यावा ही मागणी आहे. आज आमचं धक्का दे आंदोलन आहे. तर पेट्रोल आणि डिझेलचे जे भाव वाढलेले आहेत त्या भाववाढीमुळे सामान्य जो माणूस आहे, जसे विद्यार्थी आहे, ते पेट्रोल विकत घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांच्या गाड्या बंद आहेत. म्हणून आता असंच जर सुरू राहिलं तर लोकांना आपल्या गाड्या बंद ठेवाव्या लागणार आहे. म्हणून सरकारने पेट्रोलचे भाव आणि डिझेलचे भाव कमी करावे यासाठी आज आमचं धक्का दे आंदोलन आहे. आज आमच्या ज्या गाड्या आहेत त्या आम्ही धक्का मारत तिकडे पुढे चालवत आहे. त्याच्यामध्ये पेट्रोल नाही आहे, तर सरकारने ह्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी केले पाहिजे. त्यानंतर आम्ही मागच्या 20 मेला चुला जला आंदोलन केलं. गॅसचे सुद्धा भाव खूप वाढलेले आहेत आणि सरकार ते कमी करण्याच्या तयारीमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे गॅस सिलेंडरचे भाव कमी करण्यात यावे. जनतेला 400 रुपयानं घरगुती सिलेंडर देण्यात यावं आणि कमर्शियल सिलेंडर जवळजवळ 700 रुपयानं देण्यात यावं. त्याच्यानंतर जे स्मार्ट मीटर आहे, हे स्मार्ट मीटर सरकारने घरोघरी बसवले आहे. तर हे स्मार्ट मीटर पारदर्शी असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये कोणत्याच कंपनीचं नियंत्रण नसलं पाहिजे. त्याच्यानंतर स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जे अव्वाच्या सव्वा बिल आकारल्या जात आहे, तर ते बिल जे जनता आहे त्यांना वापस देण्यात यावं. त्यानंतर हे स्मार्ट मीटरला मंजुरी देणारे जे हे आहेत, आपले प्रोजेक्टर आहेत, ते प्रोजेक्टला मंजुरी देणारे कॅबिनेट आहे त्यांना कडक शिक्षा करण्यात यावी. अशा प्रकारे आमचं 3 मुद्द्यावर हे आंदोलन आहे.